योजनेचे पैसे आहेत ते आम्ही 8 दिवसांमध्ये भरतो म्हणून लेखी दिले। 2021 ला बसला होता आपला झोपडपट्टी जी आपली गौतम नगर नावानं करण्याचा 2022 ला ते कागद रद्द होणार होता। मग मला माहित आहे हे एक कागद 2 दिवसांमध्ये काढायचं असलेला कागदाला 5-5 महिने लावायले ते लोक। मी म्हणलं आता 21 चालू आहे, उद्या हे अजून एक कागदाला उशीर लावतात। त्यांना मी म्हणलं की बाबा मला लेखी पाहिजे। काय लेखी पाहिजे की योजना संपण्याच्या अगोदर आमच्या गौतम नगराची जागेचा पीटीआर तुम्ही तयार करून देता म्हणून लेखी द्या म्हणलं। त्यानं ते लेखी दिले बघा की 2021 योजना संपण्याच्या अगोदर तुमचं काम करू म्हणून। आज कुणाला वाचता येत असेल तर माझ्याकडे लेखी आहे। सगळं झालंय काम आपलं, परंतु जे काय छोटे छोटे कागद जे आपल्या पीटीआरला लागायले आता ते 8 दिवसात पैसे भरायचे होते। ते पैसे भरायला भूमी अभिलेखला नगरपालिकेचे अधिकारी गेले, पण त्याच्यासाठी पैसे भरायचे असेल तर त्याला चलन भराव करावं लागते। चलनसाठी तुम्हाला चतुर्सीमा द्यावं लागतात आजूबाजूच्या, त्या चतुर्सीमात माहित नाही त्या अधिकाऱ्याला पैसे भरायचं राहिलं मग ते कुणा द्यायला पाहिजे? तहसीलचे मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, त्यांना त्या चतुर्सीमा काढून द्यायला पाहिजे। त्याच्यामुळे आपलं ते पैसे भरायचं राहिलं। मग त्याच्यानंतर चतुर्सीमा लागायलेत आम्ही इथं तहसीलदार साहेबांना कळविलं। तहसीलदार साहेबांना नंतर शिवे साहेबांना तहसीलदार साहेबांना पत्र काढलं मंडळ अधिकाऱ्याला की चतुर्सीमा म्हणून। त्याने चतुर्सीमा दिल्या नाहीत, त्याच्यामुळे पैसे भरायचे राहिले। म्हणजे आपलं फक्त एक आज आपल्याला पीटीआर घेण्यासाठी एक 4-5 कागदामुळे आपला आज पीटीआर रुकला थांबलाय। मधामध्ये मग काय झालं, मधामध्ये माझा दवाखाना लागला, मला माझ्या भावाचा दवाखाना लागला, त्याच्यामुळे मी दवाखान्यात होतं ते काम आपलं 21 पासून थांबल्या गेलं। बरं कोणी बी दुसरं करेना आणि नंतर करू लागलो। काही जण हे काम आपलं अडवायलेत। मी म्हणलं बाबा या काम का अडवायलेत? निवडणूक असल्यामुळं हे काम आपलं अडवायलेत। निवडणूक झाल्यानंतर हे आपल्या कामामध्ये आडफाटे आणणार नाहीत, पूर्ण माहिती आपल्याकडे आहे, पूर्ण कागद आपल्याकडे आहेत म्हणून थांबलो। परंतु निवडणूक आता गेली 2025 मध्ये, मग आपलं हे काम आता आपलं